नाही, मुळामध्ये स्वतः विशाखाताई राऊतनी आता इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि ह्या ज्या काय प्रक्रिया आहेत, नवनीत राणा 10 वर्ष टिकल्या. म्हणजे सत्तेत असलेल्या लोकांनी वेळोवेळी हे करणं आणि त्यांच्या पंजोबांचं किंवा त्यांच्याकडे सगळं असताना पण त्या न्यायालयीन लढाई आता लढतील ना. ठीक आहे, आलेला तीन जणांमधला निर्णय आहे, त्यामुळे त्या तेवढ्याच कणकर आहेत आणि त्या आत्ताही आपण पाहिलं त्या कुठेही डगमगल्या नाही आहेत. ठीक आहे, आमच्यासाठी थोडी धक्कादायक किंवा दुःखदायक होऊ शकते, परंतु आम्ही पण सलाखून निघालेले सैनिक आहोत. अशा गोष्टीचं वाईट वाटून घेण्यापेक्षा न्यायालयीन लढाई कशी लढू, कुठल्या ह्याच्यावर काय केलं आहे हे आम्ही करू ना आता ती लढाई. त्यामुळे जो आलेला निर्णय आहे त्या निर्णयाचं आम्हाला पण तुमच्या माध्यमातूनच कळलं, त्यांनाही तुमच्या माध्यमातूनच कळलं. त्यामुळे त्यांनी जो इंटरव्ह्यू दिला आहे तो न डगमगता आणि न घाबरता दिला आहे. त्यामुळे ठीक आहे, काही गोष्टीला काळ वेळ तो लागेल कदाचित, पण त्या सभागृहात रिटर्न येतील. तर यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की ह्याचा फायदा किंवा सहजरित्या हे पद जर रद्द झालं तर ते शिंदेच्या शिवसेनेच्या अंगावर वळणावर येईल, कारण की तिथून 2 नंबरचे उमेदवार हे शिंदेच्या शिवसेनेचे सरवणकर होते. मग राजकीय गणितं ही फार वेगळी असतात, कधीकधी ती क्रूरतेकडे नेणारी पण असतात. अर्थात ही न्यायालयीन लढाई आहे, याच्यावरती आमच्यासारख्यांनी भाष्य करणे, न्यायालयाने काय जे काय लोकांमध्ये जो काही निर्णय झाला आहे त्याच्यावर आमचा पक्ष किंवा स्वतः त्या सुशिक्षित आणि त्यांना कायद्यामधल्या बऱ्यापैकी काय कळतं, त्यामुळे त्या न डगमगता तुमच्या समोर आल्या, त्यांनी उत्तर दिलं आहे आणि आम्हाला खात्री आहे त्या ह्या न्यायालयीन लढाई लढतील आणि त्या पुन्हा सभागृहात तेवढ्याच ताकदीने येऊन बसतील. मला वाटायचं गरजच काय. जर मी तुम्हाला नागपूरच्या एका खासदारबाईंचं कसं ढकलत टर्म पूर्ण केला, किती उदाहरणं आहेत आपल्याकडे, त्यामुळे तो राहणारच ना. तो राहिला म्हणून आम्ही कुठेही खचून नाही जाणार, आम्ही लढणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.